जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आपल्या चिखला गावचं प्रकरण ताजं आहे. संजीवनीताई वाघ यांच्यावर जो हल्ला झाला, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात जो वाद तिथं पेटला आणि त्याच्यावर मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की मीही याच्यावर भाष्य करावं. पण एक लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्र जिथे शक्ती लावतोय, सगळीकडून मोठमोठी लोक तिथे जात आहेत आणि तिथे त्या संदर्भात जेवढा पाठिंबा मिळायचा आहे तो मिळालेला आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक मिळालेला आहे. एका मूर्तीवरून अश्वारूढ पुतळ्यापर्यंतचा तो प्रवास झालेला आहे. आणि आता जे सुरू आहे ते राजकारण आहे. वंजारे विरुद्ध मराठा या संघर्षामध्ये स्वतःच्या पोळ्या, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी लोक तिथं पोहोचत आहेत आणि हे आपण सगळे डोळ्यांनी बघतो. पण काही प्रकरणं अशी असतात की जी गंभीर असतात, त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते, कारण की त्याच्यावर आपल्या देशाचं भविष्य अवलंबून असतं. शाळा महाविद्यालय ही माणसं घडवण्याचे कारखाने आहेत. तिथल्या महाविद्यालयातल्या, शाळेतल्या विद्यार्थ्याच्या, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याच्या अवतीभोवतीचे जे वातावरण आहे ते त्याच्या मनावर परिणाम करत असतं. शालेय विद्यार्थ्याच्या बालमनावर परिणाम करत असतं आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या त्याच्या जे विद्रोही मन असतं, जे बंडखोर मन असतं, त्याचे जे टेस्टोस्टेरॉन असतात, जे हाय असतात, त्या ज्या मुली असतात ज्यांना जग एक्सप्लोर करायचं असतं, त्याच्यामुळे त्याची जी ऊर्जा असते त्या मुला-मुलींमध्ये, त्या ऊर्जेला कुठेतरी वेगळी दिशा मिळतेय का? वेगळे संस्कार मिळत आहेत का? त्यांच्या मनामध्ये कुठेतरी द्वेष भरला जातोय का? तर ह्या शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा अशा घटना घडत असतात की ज्याच्याकडे टीआरपी नसल्यामुळे जिथे काही डाव्यांचं, वामपंथ्यांचं किंवा हिंदुत्ववाद्यांचं तिकडे लक्ष देऊन काही भलं होत नसल्यामुळे अशा गोष्टी थंड बसतात जातात. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे जे वर्ध्याचं विश्वविद्यालय आहे, 1977 पासून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. हे एकमेव हिंदी विश्वविद्यालय आहे महाराष्ट्रामध्ये असलेलं आणि इथे बहुसंख्य जो स्टाफ आहे तो हिंदी भाषिक आहे. आणि सध्याच्या तिथल्या ज्या कुलगुरू आहेत त्या कुमुद शर्मा आहेत आणि कुलसचिव जे आहेत ते आपलेच बंधू, एकच डीएनए असलेले कादर नवाज भाई साहेब आहेत. आता इथे असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवजयंती आपण साजरी केली जल्लोषानं, आणि गेल्या वर्षी तत्कालीन कुलसचिव जे होते त्यांनी म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2025 मध्ये जल्लोषाने साजरी केली होती, त्यापूर्वी 2021 पासूनच कुलगुरूंनी ती पद्धत सुरू केलेली होती हिंदी विश्वविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची. आणि 21 ते 25 पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुट्टी देण्यात आली. तो कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला महाविद्यालयाच्या मार्फत. पण यावेळी मात्र काय घडलं की जेव्हा कुलसचिवांकडे स्टाफ गेला, तिथे मराठी स्टाफ खूप कमी आहे. आणि आता जसं मी सांगितलं की बाबा प्रत्येकाचा एक राजकीय हे असतं, त्याच्यामध्ये लाभ तोटा असतो. एबीव्हीपीने आंदोलन केलं या विषयावर, म्हणजे तशा पद्धतीने तिथे दिसलं. पण ज्याला म्हणतो आपण एक पॉलिटिकल इंटरेस्ट ज्याला म्हणतो की बाबा ह्या विषयामध्ये का लोकांना नाही, हिंदुत्ववादी त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट त्याच्यासाठी घेणार नाहीत, कारण की आता जे आपल्या देशामध्ये ठाकरे बंधूंनी खास करून पर्टिक्युलर जे रान उठवलेलं आहे उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये, त्या विषयाला हवा मिळेल. कुठेतरी भाजपाची नाचक्की होईल, कुठेतरी संघाची नाचक्की होईल, कुठेतरी हिंदी विश्वविद्यालयामधले उत्तर भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला विरोध करतायत, ही गोष्ट हायलाईट होईल. हे पण एक कारण आहे. डाव्यांचा आणि वामपंथी लोकांचा अशा विषयामध्ये काय इंटरेस्ट नाहीये, कारण की तिथे परत जे आपल्या भाईजानचं नाव आलेलं आहे, जे सध्याचे कुलसचिव आहेत कादर नवाज, त्याच्यामुळे तिथे डावे, लेफ्टिस्ट, वामपंथी ते लोक तिथे इंटरेस्ट घेणार नाहीत. आणि अशामुळे काय होतंय की एक खूप महत्वाचा विषय मागे सुटून जातो, मागे पडून जातो, कारण की त्याच्यावर राजकारण होऊ शकत नाही. तिथं आपल्या पोळ्या भाजल्या जाऊ शकत नाहीत, राजकीय पोळ्या, आणि म्हणून त्याच्यामुळे तिथे कोणी काही इंटरेस्ट घेताना आपल्याला दिसत नाही. थेट त्यांनी नकार दिलाय, शिवजयंती साजरी होणार नाही, ते प्रोटोकॉलमध्ये बसत नाही. कुलसचिवांचं तर इतक्यापर्यंत म्हणणं आलंय कादर नवाज भाईजानचं. भाईजान म्हणतात की बाबा कुलगुरूंची इच्छा नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं. हे डेडली कॉम्बिनेशन आहे. एक तर महिला, त्यात ब्राह्मण महिला कुमुद शर्मा, त्यातही उत्तर भारतीय, आणि एक आपले भाईजान शांतिप्रिय. हे जेव्हा एकत्र येतात ना, आता तुम्ही म्हणाल की बघा ब्राह्मण आहे, शर्मा आहे, तर ती जी रुचिका शर्मा म्हणून जी आहे, जी स्वतःला हिस्टोरियन सांगते, जी इतिहासकार स्वतःला सांगते, ती पण काय शर्मा आहे ना. किंवा आजही जेवढे इतिहासाला मॅनिप्युलेट करतायत, डिस्टॉर्शन करतात आपल्या हिस्ट्रीचं,
चुकीच्या पद्धतीने त्याची मांडणी करतायत. डाव्या वामपंथी विचारांमधून त्याची मांडणी करतात. हे करणारे बहुतांश लोक हिस्टोरियन्स हे अगेन दे आर ब्राह्मिन्स. जेव्हा ब्राह्मण मुसलमानांच्या बाजूने येतात किंवा मुसलमान ब्राह्मण यांची युती आपल्याला पाहायला मिळते, तेव्हा ते खूपच डेडली होते. मग त्याच्या विरोधात भाष्य करत नाही आम्ही अशातला काही भाग नाही. उलट त्यांना अधिक जास्त घोडे लावतो, अधिक ताकदीने लावतो. पण इथे जातीपेक्षा प्रवृत्तीचा जो आपल्याला हे भेटतो ना, की प्रवृत्ती जी बघायला मिळते ना, की बाबा का उच्च पदस्थ एका पदावर गेल्यानंतर हा जो माज आपल्यामध्ये येतोय, की बाबा नाही करायचं, तेरे को क्या करना है कर ले. ही जी मानसिकता आपल्या उच्च पदस्थ लोकांमध्ये, एखाद्या कुलगुरूमध्ये, एखाद्या कुलसचिवामध्ये सर्वात प्रथम की पहिला प्रश्न आपल्याला हा विचारायचा असतो, की बाबा का तुम्हाला असं वाटतं, की शिवजयंती साजरी केल्या जाऊ नये? तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय. तुमचं जरी हिंदी विश्वविद्यालय असलं, तरी ते महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात शिवजयंती साजरी केली गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही असं डावलू शकत नाही. पूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी डावलू शकत नाही. त्यांचा अशा पद्धतीने अपमान करू शकत नाही. माझी इच्छा नाहीये आणि मी करणार नाही, ही भाषा असू शकत नाही. दुसरा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये असा विषय येतो, की बाबा हा जो कादर नवाज आहे, याच्याबद्दल याच्या आधीही सुद्धा तक्रारी आहेत आणि हा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा हा झेंडा वंदन करत नाही. भारतीय तिरंग्याला, आपल्या ध्वजाला तो सन्मान देत नाही. अशा पद्धतीच्या याच्या संदर्भातल्या तक्रारी यापूर्वी सुद्धा आलेल्या आहेत. आणि एवढंच नव्हे तर तिथे जो बहुतांश उत्तर भारतीय स्टाफ आहे, तो तिथल्या मराठी स्टाफला वेठीस धरतो. त्यांच्याकडून त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक करतो. अशा पद्धतीच्या तक्रारी सुद्धा वारंवार येत असतात. ह्या सर्व बाबींमधून एक गोष्ट लक्षात येते, की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी न करणे याच्यामागे काही हे फक्त एक योगायोग किंवा संयोग नाहीये. तर याच्या मागे एक मानसिकता आहे, एक मेंटॅलिटी आहे. ती मानसिकता आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता याला लिपापोती करण्यासाठी बरेच जण म्हणतील, की नाही तिथे साजरी करण्यात आली. पण एक बाहेरचं एक स्पोर्ट अकॅडमी आहे. त्या स्पोर्ट अकॅडमीचा एक स्वतंत्र खाजगी कार्यक्रम घेते आणि त्या स्पोर्ट अकॅडमीमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असतो. आता हा विषय अंगलट येत आहे, हे कुमुद शर्मांच्या मॅडमच्या लक्षात आल्यानंतर ह्या मॅडमनी काय केलंय, की त्या स्पोर्ट अकॅडमीच्या कार्यक्रमामध्ये स्वतःचं नाव घालून कुठेतरी सायंकाळी एक आपली मानवंदना देण्याचा कार्यक्रम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवला. एक प्रोटोकॉल आहे महाविद्यालयाचा, की श्रद्धांजलीचे कार्यक्रम संध्याकाळी ठेवण्यात येत असतात. त्याच्यामध्ये कुठेतरी घाई-गडबडीने दुय्यम अधिकाऱ्याच्या हस्ते तेही स्वतः त्यांनी तसा पद्धतीचं सर्क्युलर काढलं नाही. एका दुय्यम अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांनी म्हणजे उद्या चालून काहीतरी झालं त्याला पुढे करायला, तो सुद्धा मराठीच. त्याच्या मार्फत त्यांनी एक सर्क्युलर काढला आणि सांगितलं, की बाबा जयंती साजरी करायची आहे. संध्याकाळी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सुद्धा ह्या मॅडम 15 मिनिट उशिरा पोहोचल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याबद्दल किती उदासीनता, किती त्यांच्या मनामध्ये राग किंवा द्वेष आहे, त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं. एका खाजगी कार्यक्रमाला एक जॉइंट करून स्वतःसोबत आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतःचं हे लावून नाव जोडून स्वतःच्या केलेल्या कृत्यावर पांघरून घालण्याचा हा जो त्यांचा प्रयत्न होता, एक केविलवाणा प्रयत्न होता. आणि या प्रयत्नाच्याद्वारे त्यांनी असं दाखवून दिलं समाजाला, की आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली आहे. प्रशासनाने, शासनाने अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत, त्या घटनांवर गंभीर स्वरूपाने बघणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं, की महाविद्यालयांमधले विद्यार्थी या गोष्टीला कुठल्या दृष्टिकोनातून बघतील? सर्वप्रथम, की बाबा उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीयन, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय हा जो वाद आहे, तो वाद त्यांच्या मनामध्ये कुठेतरी पेरला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्रातच सन्मान मिळत नाही, ही गोष्ट त्यांना समजेल. तिसरी गोष्ट म्हणजे, की ज्या पद्धतीने एका पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणजे कादर नवाजसारख्या व्यक्तीला वाचवण्याची जी धडपड आहे किंवा त्याच्या संदर्भात जे फेव्हरिझम त्याच्या सारख्या व्यक्तीला दिलं जातंय आणि तो ज्या पद्धतीने मिसबिहेव करतोय, मिसकंडक्ट करतोय, तो राष्ट्रध्वजाला सन्मान देत नाहीये, ही गोष्ट कुठल्या पद्धतीचा संदेश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करणार नाही, हे कुठल्या तोंडाने हे लोकं म्हणू शकतात. या सगळ्या गोष्टींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाईची अपेक्षा मला सरकारकडून नाही आहे तशी, पण करावी त्यांनी आणि स्वतःची ज्या प्रतिमेला आजकाल जे तुमचे डाग लागत आहेत, तुमची ही जी मिळमिळीत प्रतिमा समाजापुढे कायमस्वरूपी उभी राहत आहे, त्याच्यावर तुम्ही काहीतरी करू शकता. कुठेतरी कठोर पावलं तुम्ही उचलू शकता, कुठेतरी कठोर शासन तुम्ही करू शकता, हे समाजाला त्याच्यातून दिसून येईल. आणखीन एक त्याच्या महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो, की ही युती इतकी घातक असते ना, ही इतकी भयंकर असते ना, की ज्याही वेळी एखादा शांतिप्रिय समाजाचा व्यक्ती एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये एखाद्या पदावर असतो. एकदा तुळजापूरला जात असताना ना मला एक फोन आला होता. तुळजापूरला जात होतो भवानीच्या दर्शनाला. स्पीकरवर फोन होता. माझी माझी विद्यार्थिनी होती आणि ती एका कॉलेजमध्ये शिकत होती, प्रोफेशनल कॉलेजमध्ये आणि तिने मला सांगितलं, की बाबा एक मुस्लिम समाजाचे शिक्षक
तिला खूप वेठीच धरत आहेत. आणि कशासाठी ते काही वेगळं सांग, त्यांची काय डिमांड होती ते काही वेगळं. सोफिया युनिव्हर्सिटीमध्ये काय झालंय आपल्याला कल्पना असेलच. आणि तिने त्या शिक्षकाने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट मला पाठवले. तो जो मुस्लिम शिक्षक होता तो इतका ट्रिकी होता ना, त्याने अशा पद्धतीचे मेसेज लिहिलेले होते, की बाबा त्याच्यात ती झळकेल, की आपल्यात जे झालंय ते मी कोणाला सांगणार नाही. आपल्यात आधी जे संबंध आहेत त्यांना तू विसरू नको. आणि तिने सांगितलं, की ती थेट त्याच्याकडे गेलेली आणि तिने असं विचारलं, की याचा अर्थ काय आहे? काय झालंय आपल्यात आधी? आणि तेव्हा परत एक शिक्षिकाच, पण धिस टाईम शी वॉज नॉट ब्राह्मीण. ती जय भीम, जय भीम युती होती. हे जय भीम, जय परशुराम युती आहे या इथे, तिकडे वेगळी होती. तर त्या शिक्षिकेने त्या शिक्षकाची बाजू घेत, या मुलीला स्टाफ रूममध्ये बोलून तिला झापलं. आणि तुला कळतंय का? तू शिक्षकांशी कशी बोलतेस? तुझीच काहीतरी चूक असेल. जे होतंय ते होऊ दे. जे घडते ते घडू दे. याची वाच्यता कुठे करू नको. अशा पद्धतीने लक्षात घ्या. ही भाषा. मग तिने मला हे सगळं डिटेल सांगितलं आणि तिने मला का सांगितलं, की कुठेतरी बाबा मी कट्टरपंथी आहे, मी मुस्लिम द्वेषी आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहे, आम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करतो. हे तिला कुठेतरी माहिती होतं, की बाबा ही लोकं जी आहेत, ही समाजामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करतात. म्हणून तिला कुठेतरी असं वाटलं, की मला संपर्क साधावा. रॅदर तिच्या घरच्यांना. कारण की तिने सांगितलं, की तिच्या वडिलांना मी पण ओळखतो. जर का सांगितलं तर ते शिक्षण बंद करतील. तिचं शिक्षण तेव्हा बंद झालं असतं. ती आज खूप चांगल्या पदावर खूप चांगले पैसे कमवते, खूप चांगली नोकरी ती करते. आणि कुठेतरी माझ्यावरच ते दोषारोपण होईल, ज्या पद्धतीचा स्वभाव आहे. तर मग आता मी डायरेक्टली त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. कारण की आमच्यासारखे लोकं जेव्हा इन्व्हॉल्व होतात, पहिला प्रश्न आम्हाला तुम्ही कोण? तुमचा काय संबंध? हा विचारला जातो. तर मग तिचे जे मामा होते, जे की स्वतः एका डाव्या संघटनेशी म्हणजे संभाजी ब्रिगेडसोबत जोडलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. पण तिथे त्या माणसाला मानावं लागेल, हॅट्स ऑफ टू हिम. त्याने खूप अग्रेसिव्हली, खूप कठोरपणे शेवटी कसं स्वतःवर आल्यावर माणूस करतो. एक भूमिका घेतली, ठाम भूमिका घेतली. मुलीचं सगळं ऐकून घेतलं. तिच्यात एक पैशाचाही दोष ठेवला नाही, कारण की तिचा दोष नव्हताच. म्हणून तितक्या कॉन्फिडेंटली पुढे आली. आणि आम्ही त्या शिक्षकाची ट्रान्सफर केली. त्या शिक्षिकेचं आम्ही काही वाकडं करू शकलो नाही. कोणी काही करू पण शकत नाही. लक्षात घ्या. मग तिथं परत मग अॅट्रॉसिटीचा इश्यू येतो. मग ते मुसलमान आणि दलितांवर कशा पद्धतीने मराठा समाजाचे लोकं येऊन अन्याय करतायत वगैरे, वगैरे ते होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, आता काही लोकं म्हणतील पोलीस तक्रार करायला पाहिजे होती. तो पुढे चालून आणखी मुली नाचवेल. नाचू दे की. नाचल्याच पाहिजेत. पोरी नाचवणे हे त्यांचा धंदा आहे, काम आहे आणि त्यांनी ते नेटाने केलंच पाहिजे. त्यांना खरोखर त्यासाठी सॅल्यूट आहे. तुम्ही झक मारताय का? तुम्हाला कल्पना आहे नाही का? की ज्याही शाळा महाविद्यालयांमध्ये तुम्हाला शांतिप्रिय लोकं दिसतात, त्यावेळेस आई-वडिलांची एक जबाबदारीची भूमिका असते किंवा ती लोकं असोत किंवा नसोत. पण अशा वेळी आई-वडिलांची एक जबाबदारीची भूमिका असते किंवा शाळा महाविद्यालयामध्ये काय घडतंय? कुठल्या मानसिकतेचे शिक्षक लोकं आहेत? पॅरेंट्स म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? कोणच सांगितलं नसेल का, की आमच्या शाळेमध्ये एक कुलसचिव आहेत, की बाबा जे तिरंग्याला मानवंदना देत नाहीत. कुठल्या पॅरेंटला असं वाटलं नसेल का, की कुठेतरी त्याने जाऊन त्याची तक्रार करावी? असं का वाटत नाही? पॅरेंट इतके मुरदाळ का आहे? आपला समाज इतका शंड का आहे? इतका थंड का आहे? कुठल्याही पालकांना असं का वाटत नाही, की शिवजयंती आपल्या महाविद्यालयामध्ये कशी साजरी केल्या जात नाही? आपली अस्मिता कुठेतरी डावलल्या जाते. तुम्ही इतके थंड कसे काय? तुम्ही इतके शंड कसे काय? इतके नपुंसक कसे काय? मग तुमच्या मुली नाचवल्या जातात. तुम्ही मेलेलेच बरे. मी नेहमी म्हणतो ना, की महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी केल्या जात नाही. एका महाविद्यालयामध्ये तिथला कुलगुरू स्पष्ट नकार देतो. माझी इच्छा नाही सांगतो. कुलसचिव तिथे कुठल्याही पद्धतीचं कोऑपरेशन करत नाही. कुलसचिव त्याची हे राखण्यासाठी, त्याचा म्हणजे त्याची इच्छा राखण्यासाठी, त्याचा मान सन्मान राखण्यासाठी त्याला एक वेगळी ट्रीटमेंट तिथे दिली जाते. कुठल्या पद्धतीचा संदेश समाजामध्ये जातोय, कशा पद्धतीने आपण आपले विद्यार्थी घडवतोय, कशा पद्धतीने हा देश घडणार आहे, याची जाणीव जर का पालकांना नाही, हिंदू म्हणून जर का ह्याची जाणीव आपल्याला नाही, हिंदू म्हणून जर का आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आपल्या मुलींपर्यंत आपण जर का अशा मोकाट सोडून दिलेल्या आहेत, स्वतःच्या अस्मिता दुसऱ्यांच्या खुंटीला जर का टांगलेल्या आहेत, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे ना. आणि जर का ती लाज आपल्याला वाटत नसेल, तुमच्यासोबत आज जे होतंय, तुम्ही चौकात गोळ्या घालायच्या लायकीचे आहात. तुम्ही ह्या अशाच पद्धतीने मारायच्या लायकीचे आहात. तुम्ही स्वतःचा इतिहास विसरलेले आहात, स्वतःचं वर्तमान विसरलेले आहात, स्वतःचं अस्तित्व तुम्ही विसरलेले आहात. तर हे जे घडतंय ते योग्यच घडतंय. कुठेतरी आपलं रक्त पेटलं पाहिजे. कुठेतरी आपण जाब विचारायला शिकलो पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी केल्या जात नाही? महाराष्ट्रात राहून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने महाराजांचं नाव कसं काय डावलू शकता? शाळेमध्ये उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे, पण शाळा उत्तर प्रदेशात नाहीये. आणि असली तरी तिथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी गेली पाहिजे. कारण की दारापूरची तुळस आणि मंदिराचे कळस छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे काशी की कला जती मथुरा मस्जिद होती. अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. आज तुमची सुन्नत झालेली नाहीये. आणि हे कोण म्हटलेलं आहे? हे सुद्धा एका उत्तर भारतीयानंच म्हटलेलं आहे. कविभूषण सुद्धा उत्तर भारतीयच होते. त्याच्यामुळे आपण त्या कविभूषणांच्या त्या परंपरेतून येतोय. त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे. त्या हिशोबानं नीट आणि नेटानं इथं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीची आपली मानसिकता असली पाहिजे. अशा पद्धतीची आपली भूमिका असली पाहिजे. हिंदुत्ववादी संघटना, पक्ष याच्यावर काही भाष्य करतील का नाही मला शंका आहे. डावे वामपंथी याच्यावर काहीच बोलणार नाहीत. पण अशा पद्धतीच्या घटनांना उजागरी मिळाली पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.